नमस्कार मित्रांनो, जोवी नोकरीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण माहिती बघणार आहोत राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड भरती 2018 अधिकृतरित्या या भरतीविषयीची PDF 14 एप्रिल 2018 रोजी उपलब्ध झाली आहे। आम्ही सर्वात तत्पर आपणास या संदर्भात माहिती देत आहोत, तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। NSC म्हणजे नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड ही प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार जाहिरात क्रमांक 1/2018 यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, सीनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ट्रेनीमेट इत्यादी पदाच्या एकूण 258 जागांसाठी भरती होणार आहे। ह्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज 14 एप्रिल 2018 पासून उपलब्ध झाले आहेत। तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 मे 2018 आहे। या भरतीसाठी लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 27 मे 2018 रोजी होणार आहे। आता रिक्त पदांची माहिती बघूया। मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 58 जागा आहेत, सीनियर ट्रेनीसाठी 78 जागा, डिप्लोमा ट्रेनीसाठी 12 जागा, ट्रेनीसाठी 89 जागा आणि ट्रेनीमेटच्या एकूण 21 जागा अशा प्रकारे एकूण 258 जागांची भरती राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मध्ये होणार आहे। NSC मध्ये प्रत्येक पदाकरिता वेगळी एज लिमिट आहे, त्याबद्दलची माहिती बघूया। मॅनेजमेंट ट्रेनीसाठी एज लिमिट ही 25 वर्षापर्यंत आहे, सीनियर ट्रेनीसाठी एज लिमिट 23 वर्षापर्यंत आहे, डिप्लोमा ट्रेनी आणि ट्रेनीसाठी सुद्धा 23 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे आणि ट्रेनीमेट या पदाकरिता 25 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे। आता आपण राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मध्ये ट्रेनी भरतीसाठी दिल्या जाणाऱ्या स्टायफंड बद्दलची माहिती बघूया। मॅनेजमेंट ट्रेनीचं बेसिक पे 40,000 आहे, DA 1,360 अशा प्रकारे एकूण 41,360 रुपये स्टायफंड राहणार आहे। सीनियर ट्रेनीसाठी बेसिक पे 22,000 रुपये, DA 748 आणि टोटल कन्सॉलिडेटेड स्टायफंड आहे 22,748। डिप्लोमा ट्रेनीसाठी सेम आहे। ट्रेनीसाठी बेसिक पे 17,000 आहे, DA साठी 578 रुपये, टोटल स्टायफंड 17,578 रुपये। ट्रेनीमेट साठी बेसिक पे आहे 16,500, DA आहे 561 आणि टोटल स्टायफंड आहे 17,061 रुपये। ऍप्लिकेशन फीस बद्दलची माहिती बघूया। अनरिझर्व कॅटेगरी OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 525 रुपये ऍप्लिकेशन फीस आहे। SC ST आणि PWD कॅन्डिडेट साठी फक्त 25 रुपये प्रोसेसिंग फीस आहे। ही फीस नॉन रिफंडेबल राहील। अधिक माहिती ह्या स्लाइडवर दिलेली आहे। राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड भरती 2018च्या मोड ऑफ सिलेक्शन बद्दलची माहिती बघूया। मॅनेजमेंट ट्रेनी या पोस्ट करिता ऑफलाईन रिटर्न एक्झाम होईल। रिटर्न एक्झाम मध्ये मिळालेल्या मार्क्सच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि त्यानंतर उमेदवारांना इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येईल। रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू मध्ये मिळालेल्या मार्क्सच्या आधारे फायनल शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल। त्यानंतर सीनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ट्रेनीमेट इत्यादी पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने रिटर्न एक्झामिनेशन होईल। रिटर्न एक्झामिनेशन मध्ये मिळालेल्या मार्क्सच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि त्यानंतर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येईल। रिटर्न एक्झामिनेशनच्या मिळालेल्या मार्क्सच्या आधारावर उमेदवारांची फायनल शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल। आता NS रिक्रुटमेंटच्या इम्पॉर्टंट डेट्स बद्दलची माहिती बघूया। ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14 एप्रिल 2018 पासून सुरू झाले आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लास्ट डेट 5 मे 2018 आहे। ऑफलाईन रिटर्न एक्झाम 27 मे 2018 ला 2 शिफ्ट मध्ये होईल। तर मित्रांनो, ह्या भरतीकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 5 मे 2018 पर्यंत ऑनलाईन फॉर्म पाठवणे आवश्यक आहे। त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक बंद करण्यात येईल। NSC भरती 2018 ची अधिक माहिती जसे की हॉल तिकीट्स, मेरिट लिस्ट, निवड यादी इत्यादी अपडेटसाठी jovnokri.in ला भेट देत राहा। रिक्रुटमेंट संबंधीच्या माहितीचे व्हिडिओसाठी जोवी नोकरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल या बटनवर क्लिक करा, म्हणजे आपणास सर्व अपडेट्सचे नोटिफिकेशन मिळत राहतील। धन्यवाद।